नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर आजचा आपला ब्लॉग सुरू होतो रात्री 11 वाजेनंतर. एवढ्या रात्री व्लॉग चालू करायचं कारण फक्त एकच. आज आहे 31 डिसेंबर 2025, वर्षाचा शेवटचा दिवस. आता वाजले 11 आणि एका घंट्यानंतरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. म्हणलं आपल्या नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली पाहिजे, म्हणून मी आज जाणार दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. नवीन वर्षाची सुरुवात दगडूशेठ गणपती बाप्पा दर्शनापासून केली, याच्यापेक्षा चांगली गोष्ट आणखीन कायच असणार आहे. आणि हा व्लॉग मी 5 दिवस लेट टाकतो, कारण पुण्याला आल्यानंतर माझी तब्येत लय जास्त खराब झाली, त्यामुळे मला ब्लॉग एडिटच करता आला नाही. तर तुम्ही ब्लॉग विदाउट स्किप करता कंटिन्यू बघा आणि माझ्यासोबत तुम्ही घरी बसल्या बसल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. तर चला आता मी पटकन पाऊल यात्रा करत दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला जातो आणि दर्शन घेतो. तिथं जाऊन बघतो तर काय मंदिराच्या लय दुरूनपासून मंडप आणि लाइटिंग लावलेली होती आणि मंदिराला पण खरोखरच्या फुलाने एकदम भारी असं सजवलं होतं. फुलांचा त्रिशूर बनवला होता, फुलांचा डमरू पण बनवला होता. वाटलं नव्हतं एवढ्या रात्री पण एवढी लंबी लाईन असेल म्हणून, पण आता आलोच तर मध्ये जाऊनच दर्शन घेईल. अर्धा घंटा लाईनीत थांबून फायनली मंदिराजवळ आलोय आणि जशी जशी रात्र होत चालली ना तशी तशी गर्दी आणखीन जास्त वाढत चालली. 12 वाजायला फक्त आणि फक्त 10 मिनिटं बाकी. तर आपण बघू माझं दर्शन नवीन वर्ष लागल्या होतं का नाही होतं. दर्शन तर 12 वाजताच झालं माझं, बरोबर नवीन वर्षाच्या सुरुवातीला. तर चला तुम्ही पण आता घर बसल्या बसल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या. एवढा टाइम झालाय तरी गर्दी कमी व्हायचं नावच घेत नाही. जवळपास 12:30-1 वाजलाय, गर्दी नुसती वाढतच चालली. त्यानंतर मी एफसी रोडला गेलो आणि तिथं जाऊन बघतो तर काय जिकडे बघा तिकडे झाडावरती, सिग्नलवरती, वायरवरती नुसते फुगेच फुगे दिसत आहे. असं वाटतंय सगळ्याजणांनी मिळून फुगे जमा केले आणि एफसी रोडचा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि आता बारी झाली होती माझी रूमवर जायची. मग काय लगेच पाऊल यात्रा करून मेट्रो स्टेशनवर गेलो. तिथं जाऊन लगेच चालणाऱ्या शिड्यावरती उभं राहिलो आणि त्या शिड्या मला ऑटोमॅटिक वरती घेऊन जात होतं. तोपर्यंत आपण केस सेट करून घेऊ, ब्लॉग मध्ये एकदम चांगलं दिसलं पाहिजे आपण. नंतर डायरेक्ट पोहोचलो मी लाईटाच्या पुलावरती आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या पुलावर जिकडे बघा तिकडे नुसतं लाईटच लाईट आहे. हा पूल कोणाकोणाला माहिती नाही तर कोण कोण आलाय त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. इथं तर मी पडताच असलो, पडलो असतो तर लय जास्त लागलं असतं. थोड्या वेळ साईडला उभं राहू म्हटलं तरी ते लाईट तोंडावरती चमकत होता आणि त्याचा कलर पण 2-2 वेळेस चेंज होत होता. रात्रीचे 2 वाजले तरी पण एवढी जास्त गर्दी. तर चला आता मी रूमवर जातो, कारण मला लय जास्त थंडी वाजते. आणि आजचा मिनी व्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. मिनी व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.